अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना आता थेट वाय+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे। राज्य सरकारने या संदर्भातील निर्णय घेतलाय। सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर विरोधकांनी सडकून टीका केली। वाय कमी दिली, जरा झेड नाही तर झेड+ नाही तर मोदी साहेबांसारखी द्यायला पाहिजे होते। ज्याला गरज आहे त्याला दिलीच पाहिजे, नो डाऊट, त्याच्याविषयी नाही देव असं आमचं म्हणणं नाही। परंतु उगा शान शौकत म्हणून कोणाला सिक्युरिटीची गरज नाही। ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना वाय+ सुरक्षा देण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार लोकसभेच्या प्रचारासाठी दारोदार फिरतायत। या पार्श्वभूमीवर त्यांना ही सुरक्षा देण्यात आली। आता यावरूनच राजकारण सुरू झालंय। पार्थ पवार यांचे चुलत बंधू आमदार रोहित पवार यांनी उपरोधिक टोला लगावलाय। वाय कमी दिली, जरा झेड नाही तर झेड+ नाही तर मोदी साहेबांसारखी द्यायला पाहिजे होते। शेवटी कसं असतं की मोठ्या नेत्याचे ते पुत्र आहेत आणि अजितदादा खूप मोठे नेते आहेत। इतके मोठे नेते आहेत की महाराष्ट्र सोडून फक्त बारामती लोकसभा मतदारसंघच ते आता बघतायत। भाजपने जे करायचं ते केलं, मग आता जे करून दाखवलं त्याच्यात थोडंसं आपलं मुलांना बरं वाटावं म्हणून असं 3-4 गाड्या मागे पुढे असतील तर ते म्हणजे तुम्ही नेत्याच्या मुलाला गाड्या देतायत, पोलीस देताय आणि इथं कोयता गँग बिंदास फिरते। पार्थ पवार यांना वाय+ सुरक्षा दिल्यामुळे पवार कुटुंबातली भाऊबंदकी उफाळून आली। रोहित पवार यांच्याप्रमाणेच सुप्रिया सुळे यांनीही अजित पवार यांना टोला लगावला। नाही दिली आमच्या मुलांना, इट्स ओके, काय करणार। आपल्या मुलीवर किंवा मुलाला प्रेम करणं हा काही गुन्हा नाही या देशात, जगातच नाही। आणि कोण असं आहे जे स्वतःच्या मुलींवर प्रेम करत नाही। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा पार्थ पवार यांना देण्यात आलेल्या वाय+ सुरक्षेवरून खोचक टीका केली। पार्थ पवार यांना वाय+ सुरक्षेची गरज आहे का असा थेट प्रश्न विचारण्यात आला। असं नाही, ज्याला गरज आहे त्याला दिलीच पाहिजे, नो डाऊट, त्याच्याविषयी नाही देव असं आमचं म्हणणं नाही। परंतु उगा शान शौकत म्हणून कोणाला सिक्युरिटीची गरज नाही। एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीवर टीकेची राळ उडवली, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी सरकारच्या निर्णयाचं अर्थातच समर्थन केलंय। मोठमोठ्या नेत्यांची वाक्य मी ऐकली आहे, तुमचे पोलीस काढा आणि रस्त्यावर या। याचा अर्थ काय? आम्ही मारामारी कशी करणार आहोत? मारामारी करण्याची वेळ आली तर शेवटी स्वसंरक्षणासाठी सगळ्यांना काम करावं लागतं, पण शासनाची जबाबदारी असते की सुरक्षा व्यवस्था ठेवावी। माझ्या अंबादास दानवेंना विनंती आहे की तुम्हाला एवढं वाटतं तुमची सुरक्षा सोडून द्या ना। तुम्ही जर का एवढे निर्भय आहात तर तुम्ही तुमची सुरक्षा सोडून द्या। बारामती लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार समर्थकांच्याकडून आपल्या कार्यकर्त्यांना धमकावलं जातं असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला। एकीकडे शरद पवार यांच्या पक्षाकडून अशा प्रकारचे आरोप होत असतानाच पार्थ पवार यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून राजकारण नव्यानं तापू लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।